विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् मातृदेव भव आचार्य देव भव सर्वेभ्यो गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं कारुण्यरूपं करुणाकरण्डं मनोधरं सर्व पाप प्रमुच्यते वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर सम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। ऋषी आणि ऋषींची पत्नी बसले असताना पती पत्नीच्या संवादामध्ये इतिहासाचं उदाहरण दिलं गेलं काल। एक ब्राह्मण जो ज्ञान विज्ञान विद्वान होता, ज्ञान आणि ते ज्ञान प्रॅक्टिकल ज्याच्याजवळ आहे याला विद्वान असं म्हणतात। ज्ञान असतं पण इंद्रियाकडून आचरलं जात नाही त्याला विद्वान म्हणत नाही। आणि जो ज्ञान
ऐकतो किंवा अभ्यासतो ते जसं आचरतो आणि मग जगाला सांगतो. याच्यावर तुकाराम महाराजांची गोळ आहे, बोले तैसा त्याची वंदावी पाऊले. तर ते प्रॅक्टिकल पाहिजे. 5 मिनिटात आपल्याला बरेच डॉक्टर लोक म्हणतात व्यसनं करू नका, आणि ते व्यसनं असं आहे. हे जे आहे ना, याला ज्ञान विज्ञान नाही म्हणत. जे ज्ञान मिळवलं आहे ते प्रॅक्टिकल करून त्याचा अनुभव घेऊन जगाला सांगायचं आहे. म्हणून अनुभवाविहीन मान हलवू नको आणि हरिभजन, जोपर्यंत अनुभव येतो तोपर्यंत हरिभजन करत राहा आणि ज्ञान आचरत राहा. म्हणून हे प्राणनाथा, मी असं ऐकलं की मनुष्याला पतीच्या स्त्रीला पतीच्या कर्मानुसार त्या लोकाला जावं लागतं. म्हणजे पती जे कर्म करतो त्या कर्मानुसार पत्नी जाते. मग आता इथे प्रश्न उभा राहील की जी पत्नी आधी गेली तिचं काय? तर ती सौभाग्य गेल्यामुळे या सगळ्या कर्मातून मुक्त झाली. असं आहे. तिला पतीच्या कर्माचा दोष राहत नाही, कारण ती गेलो. म्हणून आपल्याकडे गावठी एक शब्द आहे, सोनं लुटत गेली. गावठी शब्द आहे तो, सोनं लुटत गेली. म्हणून माझ्या पतीचं तर माझ्याविषयी कठोर वर्तन आहे. मग त्यांचं जर वर्तन तसं आहे तर मला गती कशी मिळेल? स्त्रीचं असं सांगितलेलं ऐकल्यावर शांत चित्तानं ऋषी बोलायला लागले, नाहीतर राग आला असता. कारण पतीलाच विचारते ती, तुमचं तर कठोर वागणं आहे, मग मला कसं स्थान प्राप्त होईल? त्यावेळेला ब्राह्मण देवता, आता शब्द वापरला आहे देवता, ब्राह्मण आहे, सगळेच ब्राह्मण असतात, पण देवरूपी ब्राह्मण कमी असतात. जे सात्विक असतात, कमी बोलतात, खोटं बोलत नाही, व्यवहार चांगला करतात, त्यांना लोक देवा असं म्हणतात. म्हणून काही लोक भूदेवा असं म्हणतात, जमिनीवरचे देव. भूवैकुंठ पंढरपूर. म्हणून हसून म्हणाले, हे सुंदरी, तू जो मला प्रश्न विचारला त्याच्यानं मला वाईट वाटलं नाही. संसारामध्ये जे ग्रहण करण्यात योग्य आहे, जे ग्रहण करण्यास योग्य आहे, त्याकरता दीक्षा आणि व्रत हे आपल्याला आचरावे लागतात. काही गोष्टीची दीक्षा घ्यावी लागते आणि काही गोष्टी व्रत करावं लागतं. म्हणून स्त्रियांना व्रत वैकल्य जास्ती आहे. पण हरतालिकेच्या दिवशी बाईनं काहीच खायचं नाही, पण माणसाचा स्वयंपाक करायचा. काय हरकत? एक दिवशी याने असं सांगायला किंवा नाही आज तुझा उपास आहे, मी उपास करतो, काही जास्ती त्रास करू नाही. नाही तू काही कर. म्हणजे हे महत्वाचं आहे. म्हणून पण काही लोक असतात, बरं आज मला थोडंसं 2 पोळ्या देऊन दे तुम्ही, काही बाकीचं लांबण लावू नको. मुलं असतील तर बाईला मात्र पर्याय नसतो, पण माणूस असेल तर माणूस भागवून येतो. म्हणून स्त्रियांना पर्याय नावाची गोष्टच नाही आहे. म्हणून ते म्हणतात व्रत वैकल्य आणि दीक्षा ही स्थूल कर्म झालं. आता हे व्रत वैकल्य दीक्षा हे जे कर्म जे आहे हे स्थूल आहे. आता बघा तुम्ही, बऱ्याच स्त्रियांना काही उपोषण होत नाही, मग ते वड सावित्रीला संध्याकाळी जेवून घेतात, दिवसभर केला बा उपवास, स्थूल झालं. सूक्ष्म व्रत सांगतो मी तुला, याच्यामध्ये थोडी धडसोड झाली तर चालते. आता तब्येतच बरी नाही आहे, डॉक्टरच्या गोळ्या चालू आहे, काही खावं लागेल तर खाऊन घ्यावं लागतं. म्हणून स्त्रियांना सूटसुद्धा दिली आहे. म्हणजे दिवस राहिल्यानंतर दुसऱ्या महिन्यापासून उपवास बंद करायचे आणि बाळंतीण झाल्यावर 6 महिन्याने उपवास सुरू करायचे. त्यांच्या व्रताचा खंड होत नाही.
कारण प्रजोद उत्पत्ती हा त्यांच्या देहाचा धर्म आहे. त्या धर्माचं पालन करत असताना हा धर्म जर सुटला तर त्याचा दोष नाही आहे. पण काही काही साधू नाही नाही तिचा सोमवार आहे. अरे कसं काय सोमवार? तुम्ही तिच्या देहाला त्रास देऊन तिच्या गर्भामध्ये जो बालक आहे त्याला त्रास देत आहे, म्हणून त्या सासूचे गुडघे चालले जातात, कारण तिने डबल त्रास दिला आहे. म्हणून हल्ली सगळ्यांचेच गुडघे का जातात तर सुनांना त्रास देतात म्हणूनच. हे लक्षात ठेवलं पाहिजे. असं नाही करायचं, अन्याय नाही करायचा, उलट खाऊन घे बेटा. आणि त्याच्याही आधी तिला खाऊ घातलं पाहिजे, त्याच्याशिवाय बाळ गुटगुटून येणार नाही. आपण काय म्हणतो, काय झालं माणसं राहिलं तू काय खाते? हे असे लोक आहे. आपण फक्त मुलांनी सुनांनी आपलं करावं एवढंच धरून ठेवतो, पण आपलं कर्तव्य काय आहे त्यांना सदृढ करण्याचं, इकडे आपलं लक्ष नसतं. त्यांना तुम्हाला सदृढ केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय वंशामध्ये वृद्धी चांगली व्हायची नाही. नाही तर ठेवा पेटीत ठेवा पेटीत ठेवा पेटीत ठेवा पेटीत. हे लक्षात आलं, हे येत नाही आपल्या लक्षात. म्हणून कर्म त्याला मानलं झालं आहे. कर्मठ लोक कर्मालाच त्या नावाने आडोळ्या मारतात. कर्मठ लोक असतात काही, त्यांना ज्ञानाची प्राप्ती झालेली नसते, कारण कर्माच्या द्वारानं मनुष्य मोहाला निमंत्रण देतो. कशाला निमंत्रण देतो? मोहाला. कारण कर्म कशाकरता करतो मनुष्य? आपल्याला सुख मिळावं, लक्ष्मी मिळावी, आरोग्य मिळावे, याच्याकरता कर्म करतो. कर्माने जर फळ मिळत गेलं तर मनुष्याचा मोह वाढत जातो. मग इकडे मुलीकरता मी 16 सोमवार करते बाई. आता मुलीकरता केलेलं काही उपयोगाचं नाही आहे, कारण तिला तिच्या वंशात दिलं आहे. तिच्या सासूने केलं तर फळ मिळेल. पण आपण काय म्हणतो, तिची सासूबाई आता मी करते, म्हटलं कर बाई. कर्माने मनुष्य जास्त मोहामध्ये पडतो, आणि अध्यात्मामध्ये मोह हा शत्रू आहे. नष्ट मोहार स्मृतिरब्ध्वा. मोह नष्ट होत गेला पाहिजे. म्हणून ते म्हणतात, आपण निमंत्रण देतो. प्राचीन दृष्टांत एक आहे तुला सांगतो. हे 10 जे आहे याचं यज्ञ अनुष्ठान कर. ही म्हणाले 10 म्हणजे काय? तर म्हणे इंद्रिय. आत्ताच सांगितलं मी की आज सुंदर वर्णन आहे. आपल्या 10 इंद्रियांचं तत्व आहे कान. कान काय करतं तर शब्द ऐकतं, आणि कान कोणाशी संबंधित आहे? आकाशाशी. बा ते येणारले लोक आहे ना, वायुमंडलात येणार होते दुपारी, चंद्रावर गेलेले. तर त्यांना वायुमंडलात आल्यानंतर आपला संपर्क सुटून जातो. त्याच्याकरता ते वैज्ञानिक बिलकुल अगदी तत्पर होते की संपर्क सुटला म्हणजे सगळं घोटाळा झाला ना. वायू काय करतो? संपर्क सोडतो. पहा तुम्ही इथून घाण असेल तर तो तिथपर्यंत राहून घाण सोडून देतो, पुन्हा चांगलं धरतो. तो ते म्हणे वायुमंडल ओलांडण्यापर्यंत. मी लक्षपूर्वक ऐकत होतो ते की आपल्याकडे सुद्धा असं सांगितलं आहे की आपण ज्या वातावरणात राहतो तो वायू जो आहे तोपर्यंत आपल्याला धरून ठेवतो, आणि त्या वायूने जर आपल्या मनात घर केलं तर मग ते आपल्या मनातून जात नाही. ते स्वप्नात सुद्धा दिसतं. मनात वाचिरे पूर्व संचित केले. असंच गोष्टीचं संचित असेल तर असंच गोष्ट घडते. म्हणून तुला प्राचीन दृष्टांत सांगतो. त्वचा. कारण त्वचेला स्पर्शाचा आनंद आहे. हवा जरी लागली, उन्हाळ्यात चांगलं ऊन जरी लागलं, आता आम्ही दोन्ही भाऊ या गल्लीतून जातो, ते झाडं लागले की एकदम आनंद येऊन जातो. कारण स्पर्श होतो ना त्वचेला वायूचा. हवा तात्काळ आनंद देते माणसाला. उपाशिका माणूस असे ना
गार हवा लागली की तो म्हणतो काय आनंद आहे. म्हणजे तर त्वचेला स्पर्शाचा आनंद आहे. नेत्र, नेत्राला रूपाचा आनंद आहे, चांगलं दिसलं की. जिव्हा, बोलणं आणि रसना. नासिका, गंध. हात, स्पर्श. पाय आणि उपस्थान आणि गुद, हे 10 जे आहेत यांना 10 मिळतात. म्हणजे कोण? शब्द कोणाला मिळतो? कानाला. स्पर्श त्वचेला. रूप नेत्राला. रस जिव्हेला. गंध नाकाला. वाणी आणि क्रिया गती हात पाय आणि उपस्थान, मूत्र वगैरे त्यागाला, मल त्यागाला. हे 10 हविषांना आहे. म्हणजे जसं यज्ञामध्ये तीळ आणि तूप टाकलं जातं तसे हे शब्द रस रूप गंध वाणी क्रिया आणि गती हे सुद्धा मर्यादित ठेवायचे. किती वेळ पाहायचं? आता बा तुम्ही हे पकड पिल्लू घेऊन फिरतात, मोबाईल पकड पिल्लू आहे ते. एकदा तुम्हाला त्याने पकडलं की तुम्ही त्याच्यातच म्हणून बसून जात. किती वेळ पाहिजे बा ठरवून घ्यायचं. ते पकड आहे. एकदा ते माणसाला सवय लागली की तो अटकलाच त्याच्यामध्ये. कारण त्याच्यामध्ये शब्द आहे, रूप आहे, चेहरे आहे, गुण आहे. हा कोणाचाही फोन घेऊन उठला तुम्ही असं करतो. तर काय उपाधी आहे कोण वाटतो? कारण त्याचं काही लोक काही प्रश्न विचारतात, काही त्याला उत्तरही देता येत नाही. कारण प्रश्नाला सुद्धा योग्य प्रश्न असला तर उत्तर देता येतं. सूतक आहे उपासाचं, काय करू? आता उपासाचं तो उपास करावा लागेल, त्याला काही इलाज नाही. असं नाही सांगताय की सूतक आहे तो उपास सोडून. काही गोष्टी ज्या आहे ना त्याची उत्तरं नसतात. ते तुमचं व्रत आहे, तुम्हाला केलंच पाहिजे. मग आता सुतकाचं अन्न चालत नाही, मग काय करावं लागतं? जेवायच्या आधी थोडं दूध घ्यायचं. दुधाला सुतक नसतं, लक्षात ठेवा. दुधाला वृद्धी नसते. देणारा कोणी आला, त्या कोरोनात दूधवाला तोंड बांधून यायचं, आपण लांब बसायची, भांडं लांब ठेवून द्यायचं, तर टाकून द्यायचं. तर त्याने दुधाला स्पर्श केला होता का नाही? ते तापल्यामुळे स्पर्श नष्ट झाला. म्हणून आल्यावर लोक काय करायचे? तापाला ठेवून द्यायचे. कारण तर पाणी जळून जातं त्याच्यातलं. तो स्पर्शाचा गुण आहे, तो जळून जातो. ताकाला दोष नाही, ताक कोणाचंही चालतं, दोष नाही आहे त्याच्यात. पाणी गेलं तरी दोष नाही, कारण ते तुपाचं एक रूप आहे. त्याच्यामध्ये अंशभूत तूप आहेच. लोणी जरी कमी निघून गेलं आहे तरी त्यामध्ये तुपाचं रूप आहे. म्हणून हे 10 हविषांना आहे, हे एक एक करत जायचं. आता दिशा, वायू, सूर्य, चंद्रमा, पृथ्वी, अग्नी, विष्णू, इंद्र आणि प्रजापती आणि मित्र या 10 देवता आहेत. ह्या आपण यांना अंतर्मुख करत गेलो इंद्रियांना की या 10 देवता आपल्याला अग्नीभूत. जसं अग्नीमध्ये आहुती टाकली की त्याच्याने वातावरण शुद्ध होतं, तसं आपण अंतर्मुख झालं आणि शब्द उच्चारला. आता बघा, काल परवाही सांगितलं होता, कालही सांगितलं, ओम आणि राम दोन्ही सारखे आहे. म्हणजे जसा ओम आहे तसा राम आहे.
तिथे सुद्धा मला होठ मिळून जातात आणि तिथे सुद्धा राज आला की मला होठ मिळून जातात. मग हा आत यज्ञ चालतो. जसा बाहेर अग्नीमध्ये यज्ञ आहे तसा आपल्या शरीरामध्ये सुद्धा जठराग्नी आहे आणि त्या जठरा अग्नीला उत्तेजन दिलं जातं. कशाची आहुती आहे तर रामाची आणि ओंकाराची. मग शब्द काय आहे तर आकाश तत्व आहे. मग असे शब्द वारंवार उच्चारल्यानंतर त्या शरीरामध्ये या देवता जागृत होतात. आता आपण ओंकार ओढल्यामुळे वायू देवता जागृत झाली आपल्या शरीरामध्ये. वायुदेवतेनंतर बुद्धीमध्ये सतेज आली म्हणजे सूर्य जागृत झाला. बुद्धीची देवता कोण? सूर्य. मग चंद्रमा, मनाची देवता कोण? चंद्रमा. पृथ्वी, गणेश तत्व जागृत झाले. गणेश काय आहे तर गणपतीचं शरीर पार्वतीने निर्माण केल्यावर भगवान शंकरानं ते तोडलं आहे आणि त्याच्यावर कोणाला पीडा न देणारा प्राणी. हत्ती कोणालाच पीडा देत नाही. त्याला उन्मत्तपणा आणला तुम्ही की मग पीडा देतो आणि कोणालाही मदत करतो. हत्ती तुम्ही अरण्यात पाहता ते लागतं ना वन्य प्राण्यांचं. तो सिंह जर तरमळत असेल तर त्याला सुद्धा सोंडेने हलवून देत होतो आणि तो सिंह नंतर त्याच्यावर वार करायला वार. मग तो त्याला काय करतो पायाने दाबून देतो. एकच पाय टाकतो त्याच्यात तो मरून जातो पण त्याला मदत करतो. पृथ्वी तत्व सगळ्या जगाला मदत करतं. धान्य कुठून निघतं? तेल कुठून निघालं? पेट्रोल कुठून निघालं? तुमचा गॅस कुठून निघाला? पृथ्वी तत्व जे आहे ते जगाला. म्हणून गणेश तत्व जे आहे ते मुख्य आहे. त्याच्यावर समर्थांनी श्लोक लिहिला आहे. गणाधीश ईश जो सर्वा गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. मुळारंभ रंभ तो कसा आहे? निर्गुणाचा आहे. गमू पंथ आनंत या राघवाचा. म्हणून आता अग्नी, पृथ्वी झाल्यानंतर अग्नी आहे. आपण जसा जसा ओंकार ओढू तसा आपला अग्नी प्रज्वलित होतो आणि विष्णू म्हणजे कान, आकाश तत्व कानात. आणि विष्णू काय करतो तर सहिष्णुता देतो. विष्णूचं काम देणं आहे सहिष्णुता. इंद्र, इंद्र हा देवांचा राजा इंद्रियांचा आणि प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव आणि मित्र म्हणजे सूर्यनारायण. या 10 देवता आहे. सारांश या 10 देवता इंद्रिय रूपी 10 देवतांमध्ये अग्नी हा 10 प्रकारानं निर्माण होतो आणि त्यात हविषान्न टाकायचं आहे. म्हणजे काय? अकर्मण्य. अकर्म जे आहे ते सोडायचं आहे. मग आता कानाचं आकर्मण्य काय आहे तर बुरामत सुरू. डोळ्याचं आकर्म काय आहे? बुरामत देखो. तोंडाचं आकर्म काय आहे? बुरामत बोलो. या 10 इंद्रियांचं काम काय आहे तर वाईट सोडणं. आपला आहे त्याला स्पर्श करायचा, दुसऱ्याला करायचं नाही. पहा तुम्ही एखादं वस्त्र घेतलं आणि ते जर भारी असलं तर तुम्ही त्याला हात लावता, तुम्हाला आनंद होतो. आपल्यासारख्याच्या नशिबात थोडं जायचं, त्याला नशीब घ्यावं लागतं. कुथून बोलतो ते गरज होती. मग त्याच्याऐवजी कसं आहे छान हात लावायची गरज होती का? पण आपलं लगेच हात जातो. स्पर्श झाला की द्वंद्व आलं. डोळ्याने कोणाची तरी चष्म्याची फ्रेम पाहिली, काय सुंदर, आमच्यासारखं काय बाबा, तुम्हाला 2 नंबरचा आहे ना झाला. म्हणजे तोंड खराब केलं नुसत्या त्या रोलगोलच्या फ्रेमने. तोंड खराब केलं. आणखीन एखाद्या म्हाताऱ्याला पोराने आणून दिला, काय म्हातारपणी चाळीस होतले आहे, आता काही गरज होती का? तोंड कसं खराब होतं बघा, रूप पाहिलं. मग या देवता कोपतात असं.
या देवता कोपतात. म्हणून आपल्याला जे जरा येते किंवा आपल्याला उद्वेग येतो त्या तशा, कारण आपण ती अवस्था स्वीकार. म्हणून जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंधनही. जन्म मृत्यू जरा व्याधी याच्याने आपण पीडित होतो आणि कर्मबंधनाने बांधला जातो. म्हणून ही कर्मबंधनं सुटली पाहिजे. तर हे 10 जे इंद्रिय आहे, या ज्या 10 देवता आहे यांनाशी संपर्क केला पाहिजे. असा यज्ञ निरंतर करणं या यज्ञाचं हे विधान आहे. आई कानाच्या योगानं ऐकणं आहे, नाकाच्या योगानं सुंगणं आहे, नेत्राच्या योगानं रूप पाहणं आहे, जिव्हा त्वचा कान मन आणि बुद्धी हे 7 वेगवेगळे आहे. पण हे एकमेकाला कधी भेटत का? इकडचं कान इकडच्या कानाला भेटणार नाही. बऱ्याच वेळा एक कान 70% होऊन जातो आणि एक कान फुल राहतो. बऱ्याच लोकांना एका कानाने कमी ऐकू येतं. इंद्रिय सगळे सारखं आहे, नसा सगळ्यासारखं आहे, पण कमी ऐकू. बऱ्याच लोकांना लवकर कमी ऐकायला येऊन जातं. आणि बरेच 90 वर्षाचे होऊन जातात, 92 वर्षाचे होऊन जातात तरी टनाटन कान. कारण आकाश तत्व कोपलेलं नाही. ज्यांना कमी ऐकू आलं त्यांच्यावर आकाश तत्व कोपलं म्हणजे विष्णू कोपले. म्हातारे आहे पण 2 वेळा मस्त जेवता. हो, अग्नी प्रदीप्त आहे, अग्नीची कृपा आहे. कारण काय? तर त्यांनी अग्नीच्या विरुद्ध वागलेले नाही. येता जाताच खाल्लं नाही त्यांना, 2च वेळा जेवले. असे ज्यांना सकाळीच काही खायचे नसते ना, त्यांना तुम्हाला जर सकाळी खायला लावलं तर त्यांचं पचनामध्ये गडबड होऊन जाते. ते 1:30 वाजता जर जेवत असतील तर ते बरोबर पचतं त्यांना, कारण त्या अवयवांना ती सवय लागलेली आहे. आपल्याकडे अल्पोपहार आहे, नाश्ता नाही आहे. सकाळी काय खायचं? अल्पोपहार. पोहे चांगले झाले म्हणजे 2 डिश खाल्ले म्हणजे काय खरं आहे? एवढेच पाहिजे ते. म्हणून अल्पोपहार आहे, अल्प आहे. हे कल्याणी याच्याने स्वभाव जाणला जातो. आपल्या पत्नीला सांगताय कल्याणी. ब्राह्मणीनं विचारलं, भगवान आपण सूक्ष्म शरीराचं ज्ञान सांगितलं आणि याच्याने स्वभाव तयार होतो, तो कृपा करून अर्थपूर्ण सांगा. तुम्ही सांगून टाकलं की प्रकृती बनत जाते. प्रकृती म्हणजे स्वभाव. मग प्रकृती 3 प्रकारची आहे, सात्विक, राजसी आणि तामसी. प्रकृती 3 प्रकारची आहे, सात्विक, राजसी आणि तामसी. हे प्रिय, दिसायला अर्थ जाणला पाहिजे, गुण जाणले पाहिजे आणि गुणाचा अर्थ जाणला पाहिजे. गुण जाणून घेण्याकरता काय आहे तर नासिका. कोणता गुण आहे तर नाक बरोबर ओळखतं. नाकाच्या जवळ संवेदना आहे. थोडंही त्या आतल्या नसेला काही गरम थंड लागलं की फट्ट त्यांनी शिंका येऊन जाते. शिंका आली म्हणजे मस्तकातलं सगळं निघून जातं. जो वायू असतो थांबून जातो. कफ, पित्त, वात त्याच्यामध्ये वायू झाला की डोक्याला झणझण होणे, अमुक होणे, डोकं दुखणे होतं. पण शिंका आली की तो वायू बाहेर पडतो आणि त्या नाकाला एका नाडीने प्राणवायू आत जातो आणि दुसऱ्या याच्याने दुसरा वायू बाहेर पडतो. 10 प्रकारचे वायू आहे. 10 इंद्रियाचं 10 प्रकारचे वायू आहे. प्राणापानाशी फुंकोनिया.
ऑक्सिजन जातो, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. अरे AC लावतो ना आपण, तर घरामध्ये गार हवा येते पण बाहेर सगळं प्रदूषण वाढतं. म्हणून प्रदूषण कोण करतं? एक तर श्रीमंत माणूस आणि दुसरा गरीब. गटारीतला कचरा काढतच नाही. प्रत्येकाने आपल्या दारापुढचा जर कचरा काढला तर गटारीचं पाणी सरळ चाललं जाईल, वास येणार नाही. मध्यम माणूस फिनाईल टाक, 4 बाटल्या पाणी टाक, कसं धुवून टाक, हे केमिकल आणतच बसतात, टाकतच बसतात. घासल्याशिवाय काही जाणारच नाही ना. असं केमिकल पाहिजे की नुसतं टाकलं की असं नसतं कधी. त्याला मर्दन आहे, त्याला मर्दन आहे. आणि मर्दन हे एक व्यायाम आहे. पण दोन्ही फायदे आहे, दोन्ही फायदे आहे. आपण वाकत नाही म्हणून मणक्यामध्ये त्रास होतोय, ताकद कमी होते त्याची. म्हणून हे श्रीये तुला गुण सांगितले. आता बघ, जीव ही सगळ्या इंद्रियांना पुरवणारी आहे. कानाला जो रस लागतो ती जीभच पुरवते, नाकाला जो रस लागतो ती जीभच पुरवते, हस्तपाद इंद्रियांना सुद्धा जीभच पुरवते. आणि अपान वायू खराब सुद्धा जीभच करते. मलावरोध जीभच करते. नाही नीट चावलं की मलावरोध झाला. नुसतं रद्दा खाल्ला मलावरोध झाला. म्हणजे पेय पातळ पदार्थ पेरलं पाहिजे, काही चावून खाल्ल्याचं पाहिजे, काही मोडून खाल्लं पाहिजे, काही रस गेला पाहिजे शरीरामध्ये. पण जिभेला बाकीचं आवडत नाही. ती म्हणते मला खारा मालच पाहिजे, काजू खारे, बदाम खारे. म्हणजे जे अमृत आहे त्याला सुद्धा या जिभेने मीठ लावून टाकलं. आमलामध्येच मीठ थोडं जास्त पाहिजे की आमलाचा त्रास होऊ नये. ताक कसं होतं? खोकल्यामुळे घेतलं नाही तू. आमलं त्याच्यात थोडं मीठ घालावं लागतं. आणि त्या मिठामध्ये सुद्धा फरक आहे. बिलकुल बाजायचं नसेल तर सेंधे मीठ घालायचं आणि थोडं संचळ गार घालायचं, म्हणजे बाजणार. 2 मीठ आहे, सेंधे मीठ आणि संचळ. कारण तो दुर्गंध, मुळात ते मीठ दुर्गंध आहे, पण पोटात दुर्गंध राहू देत नाही. अपानाद्वारे काढून टाक. काय मिठाचं काम. आणि मीठ कुठून निघालंय? समुद्रातून. ते एक रत्न आहे, मानवाच्या शरीराला उपयुक्त असलेलं. आता लोक सांगताना ते जुनं मीठच चांगलं होतं म्हणे, हे पॉश केलेलं चांगलं नाही. ट्रॅक्टरवर कडेचे खडे विकायला येताना लोक घेत आहे. कारण मीठ आहे ते, त्याच्यात दोष काही नाही आहे. थोडं ज्या ज्या प्रांताच्या भागाप्रमाणे त्याला काळं आणि पांढरं 2 गुण असतं. सेंटिमेंट लालसर असतं, संचळाचं मित्र काळं असतं थोडंसं. आपलं मोठं मीठ यायचं ते पांढरं असतं, जात्यावर जळलं की बारीक. मातीच्या भांड्यातच भरून ठेवलेलं चांगलं राहतं, ते सरजावं लागत नाही. म्हणून ते म्हणतात की अशी आता डोळे, कान, त्वचा, मन आणि बुद्धी यांना गंध नाही आहे, म्हणजे वास नाही. पण नासिकेमुळे त्यांना अनुभव येतो. नासिकामुळे त्यांना अनुभव येतो. तो कोणाला येतो? मनाला आणि बुद्धीला. डोळ्याला दिसून जातं ते घाण. आपल्याला काही घाण दिसली की आपण ओलांडून चालले जातो. पण नाकामुळे मनाला आणि बुद्धीला कळतं. म्हणून ज्ञानेंद्रिय म्हटले त्याला. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, एकूण 10 इंद्रिय.
मग ज्ञानेंद्रियांचा उपयोग ज्ञानाकरता घेतला पाहिजे. ज्ञानेंद्रियांचा उपयोग ज्ञानाकरता घेतला पाहिजे, ज्ञान मिळवण्याकरता. कान हे श्रवणाला तत्पर पाहिजे. काल त्यांनी घोड्याचे कान आणि कुत्र्याचे कान तत्पर असते. आता तर श्वानाला रिटायरमेंट 10 वर्ष काम केलं की त्याला पेन्शन आहे. नुसतं बसून खाऊ घालतं त्याला. जेवढाले श्वान आहे रिटायरमेंटच्या दिवशी गळ्यात हार घालून त्याची मिरवणूक वाद्यविद्याने करतात, कारण काम केलेलं असतं ना त्याने. बामचं संशोधन केलेलं असतं, चोऱ्या पकडल्या असतात, चोर पकडलेले असतात, गुन्हेगाराबरोबर जाऊन बरोबर उभा राहतो. पोलिसांनी पदवला की गुन्हेगार कवलला, म्हणजे पकडला कोणी? श्वानाने. म्हणून ते म्हणतात बुद्धीच्या रसाचा आस्वाद आहे. केवळ जिव्हा स्वाद घेते. नासिका, जिव्हा, कान, त्वचा आणि मन आणि बुद्धी हे रूपाचं ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतात. की बाई कोणतं रूप आहे, कशाचं रूप आहे, हत्तीचं आहे, घोड्याचं आहे, तो बुद्धी निर्णय करते. डोळे पाहतात पण निर्णय बुद्धी करते. म्हणून माणसाची मलिन बुद्धी नको, निर्णय घेता आले पाहिजे. तसं तुम्ही वास्तविकता पाहिलं तर सगळ्यांनाच बुद्धीने निर्णय घेता येत नाही. बुद्धी आपण म्हणतो ना याची तल्लक आहे बा, बुद्धी याची मंद आहे, कारण कर्मामुळे बुद्धी मंद झाली, सत्कर्मामुळे जाज्वल्य झाली, राजसी कर्मामुळे जड झाली. पण तुम्ही आधुनिक बरेच पूर्वी दुकानं 12 वाजता बंद व्हायचे आणि तो व्यापारी लोक जेवले की लगेच चालत चालत दुकानावर चालले जायचे. नाही लोक परत जाते ना, हां काय होतं एक दिवस, नाही नाही लोक परत जाते. गिऱ्हाईक परत जायला नको. आता तर बंदच होत नाही दुपारी, त्यामुळे प्रश्न नाही. कारण गिऱ्हाईक जाणं हे सुद्धा अशुभ मानत होते. अरे गेला तर गेला, आपल्याला काय घेणं आहे, त्याची गरज असेल तर येईल पुढं. नाही, आपलं दुकान आहे, आपल्या दुकानातून परत जाता कामा नये. हा धर्म आहे. काही लोक फोन करून देतात हल्ले, ते तुम्हाला पाहिजे ते वस्तू आले या घेऊन जा, कारण धर्म आहे तो. व्यापार सूत्रामध्ये वस्तू पुरवणं हा धर्म आहे. पैसा घेणं हा व्यवहार आहे, पण धर्म आहे. चांगला आलाय हो घेऊन जा, गहू चांगला आलाय. आपण म्हणतो अरे फोन आलाय जाऊन ये पटकन, नाही तर मग पाठवून द्या, तुम्ही पैसे पाठवून देईल. धर्म आहे, वाढला. म्हणून नासिका, जीभ, कान आणि मन हे स्पर्शाचा अनुभव करतात. त्वचेला ज्ञान होतं. नासिका, जीभ आणि डोळे, त्वचा, मन, बुद्धी हे शब्दाचं ज्ञान होत नाही. यांना शब्दाचं ज्ञान नाही होत. त्वचेला, डोळ्याला शब्दाचं ज्ञान नाही होत, नाकाला शब्दाचं ज्ञान आहे, कानालाच होतं. म्हणून नासिका, जीभ, डोळे, त्वचा आणि कान, बुद्धी हे संकल्प आणि संशय उभे करतात. संकल्प आणि संशय आणि विकल्प. ज्ञानेंद्रिय ते विकल्प निर्माण करतात. हो, आपला त्या माणसाचा संबंध नाही, तो इतकं काय गोड बोलतोय. म्हटलं त्याची मुलगी लग्नाची आहे, लगेच विकल्प आला की इतकं कधी गोड बोलत नव्हतं, आता काय गोड बोलतो. हे नगरसेवक इलेक्शनच्या आधी कोणाच्याही लग्नात वाढायला लागून त्याचा पाणी द्यायला खावं खाना देऊन देता. असं आहे ते. आता लोकांना कळायला लागलं की हे सगळे चॅप्टर आहेत असं कळायला लागलं आहे. त्यामुळे लोकांना येतं पूर्वी. आणि काही प्रामाणिक आहे, प्रत्येक कार्यात हजर. काही लोक प्रामाणिक आहे, प्रत्येकाच्या घरी जातीलच ते.
म्हणून हे काम हा मनामध्ये निर्माण होतो आणि नासिका, जीभ, डोळे, त्वचा, कान आणि मन हे कोणत्याही गोष्टीचा निश्चय करू शकत नाही. निश्चयात्मक ज्ञान फक्त बुद्धीत आहे. जे निश्चयाचं ज्ञान आहे ते बुद्धीत आहे. याविषयी इंद्रियांना मनाचा संवाद प्राचीन इतिहास आहे, तो उद्या सांगतो. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राई कृपा मज केली सापडवे भोजना मागती तुप पावशेर.